1305 किलोहर्ट्झवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 6:05 झाली आहेत. मनाला प्रसन्नता देणारे विचार ऐकूया. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात. यामध्ये आज महिमा काळाचा याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूयात. अपार ही काळाची गती, न जाणो कधी होई कोणाची क्षती, या अपूर्व अशा जगती. काळाचा महिमा अगाध आहे, म्हणून आम्ही म्हणतो कालगती कोणासी सोडत नाही. काळ म्हणजे वेळ, कोणती वेळ कशी येईल याचा नेम नाही. कवलयति इति कालः, काळाला मृत्यू असे देखील म्हणतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीत म्हटले आहे, कालः पचती भूतानी, कालः संहरते प्रजाः, कालः सुप्तेषु जागर्ति, कालो हि दुरतिक्रमः. काळ हा सर्व प्राणी मात्रास भक्षितो, काळ हाच सर्व प्रजानांना देखील संहारितो. सारे जग झोपल्यानंतरही काळ जागा असतो, म्हणून काळाला टाळता येत नाही, त्याचे उल्लंघनही करता येत नाही आणि त्या काळास कुणीही थांबू शकत नाही. अथर्ववेदात म्हटले आहे, कालो अश्वो वहती, म्हणजेच काळरूपी घोडा सतत धावत आहे, तो थांबलेला नाही, कारण त्याला सप्तरश्मीही म्हणजे 7 प्रकारचे किरण आहेत. हे 7 किरण कोणते आहेत, तर ते 7 दिवस आहेत किंवा 7 ऋतू आहेत. या 7 दिवसांनी आणि 7 ऋतूंनी या काळाला जखडले आहे. सहस्राक्षो अर्थात हजारो धुरीणांनी हा काळ बंदिस्त आहे. अजरो हा काळ अजर आहे, कधी न संपणारा आहे. भूरी रेता म्हणजेच हा बलशाली आहे. तमारोहंती कवयो विपश्चितः, अशा या काळावर कोण आरूढ होतो, तर ते म्हणजे कवी आणि ज्ञानीजन. तस्य चक्रा भुवनानि विश्वा, या काळरूपी अश्वाने संपूर्ण विश्वाचे चक्र चालविले आहे. काळा संदर्भामध्ये असे म्हटले आहे, काळ कोणाशी थांबत नसतो, तो गतिशील असतो. कलसंख्याने म्हणजेच सारे काही विश्व काल कवलित होत असते, क्षणार्धात होत्याचे नाहीसे होते. दुर्दैव हे की माणूस हे सर्व पाहूनही त्याला दुर्लक्षित करतो. महाभारतामध्ये युधिष्ठिराने यक्षाला उत्तर देताना म्हटले आहे, या जगातील आश्चर्य हेच आहे की अहनि अहनि भूतानी गच्छन्ति यमालयम, शेषाः स्थावर विच्छन्ति किम आश्चर्यम परमतः. दररोज अनेक भूत प्राणी जीव जंतू हे सर्व मृत्यूकडे वाटचाल करीत आहेत, यमालयाकडे पोहोचत आहेत आणि उरलेले लोक मात्र जीवन जगण्याचा पुन्हा प्रयत्न करीत आहेत. कोणाच्याही मनामध्ये वैराग्य निर्माण होत नाही, मृत्यूशी भीती निर्माण होत नाही. काळाला पाहून मनामध्ये कधीही आश्चर्य व्यक्त होत नाही. खरोखरच हे किती मोठे आश्चर्य आहे की या जगात सर्व काही मृत्यूचे काल कवलित होत असताना इतरांना मात्र जगायची इच्छा होत असते. काळाविषयी आचार्य भर्तृहरी म्हणतात, यस्य वशात अगाध स्मृतिपतम कालाय तस्मै नमः. जे काही भूतकाळातील प्रसंग आहेत, ज्या काही घटना आहेत, त्या आमच्या सतत स्मृतिपटलावर असतात, अशा त्या काळाला आम्हा सर्वांचा नमस्कार असो. संत तुकारामांनी देखील काळाची महिमा गाताना म्हटले आहे, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. म्हणून नको नको रे मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. श्रोते हो, खऱ्या अर्थाने काळाची महिमा फार मोठी आहे. काळ हा सतत आम्हा सर्वांच्या जीवनाचा आधार आहे, तोच आम्हा सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. काळ म्हणजे मृत्यू आणि काळ म्हणजे वेळ, या दोन्ही गोष्टींचा विचार करून आम्ही सतत सन्मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावयास हवा. काळ हा कोणाशी थांबत नाही, तो सतत गतिमान आहे. परंतु या काळाला आम्हाला जर वशात घ्यावयाचे असेल, त्यासाठी सत्यज्ञानाची गरज असते. या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक मानव हा काळाकडे दुर्लक्ष करतो आणि मायामोहात गुरफटतो, परंतु त्याला हे लक्षात येत नाही की आम्हाला एक न एक दिवस हा काळ ग्रासणार आहे. मृत्यूचे भय पाठीशी असताना आम्ही भौतिक संपत्तीच्या मागे का धावावे, परंतु जरी भौतिक सुविधा प्राप्त करीत असलो तरी अध्यात्म मार्ग मात्र विसरता कामा नये. कारण मृत्युर्मुक्षीय मामृतात ही प्रार्थना आहे. आम्हाला मृत्यूपासून तर सहजपणे अगदी अलगदपणे दूर ठेव, परंतु तुझ्या सत्य अमृतापासून आम्हाला दूर करू नकोस, अशी वेदमंत्राची भावना आहे. असा हा काळ सतत प्रगतीपथावर असताना आम्हाला हे विसरता कामा नये की एक न एक दिवस हा काळ आम्हाला सुद्धा या जगातून घेऊन जाणार आहे. यासाठी काळाची महिमा ओळखूया आणि जीवन
उदात्त उन्नत आणि प्रगत